प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 मार्च 2026 शुक्रवार। प्रेम गर्विष्ठ नसते, प्रेम फुकीन जात नाही। पहिली कोरिंथीय 13 अध्याय वचन 4। जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल खूप मोठा विचार करते तेव्हा अहंकार निर्माण होता। ज्ञान मनुष्याला फुकवते। पहिली कोरिंथीय 8 अध्याय 1 वचन। शारीरिक विचारामुळेही अहंकार निर्माण होते। कलेशिका 2 अध्याय 19 वचन। बायबल असेही सांगते, नाश होण्यापूर्वी मनुष्याचे हृदय गर्विष्ठ होते। नीतिसूत्र 18 अध्याय 12 वचन। जेव्हा मी विल्यम केरी यांची नम्र आणि प्रेमळ स्वभावाचा विचार करतो तेव्हा माझे हृदय खोलवर स्पर्श होते। ते सुरुवातीला एक बूट दुर्दस्त करणारे कालर होते, पण नंतर ते देवाचे महान सेवक बनले। एक मिशनरी, त्यागी आणि दैवी प्रेमाने भरलेले। प्रभूवरील ओढ प्रेमामुळे त्यांनी भारतीय भाषा शिकल्या आणि बायबलचे भाग 34 भाषांमध्ये भाषांतर केले। त्यांचे ज्ञान, विद्या आणि चिकाटी अद्भुत होती। जेव्हा विल्यम केरी प्रसिद्ध झाले आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामध्ये सहभागी झाले तेव्हा एका सार्वजनिक सभेत एका माणसाने त्याने लज्जित करण्याचे प्रयत्न केला। सर्वसमोर त्याने उपहासाने विचारले, मिस्टर केरी, तुम्ही आधी बूट बनवणारे नव्हतात का? केरी उभे राहिले आणि मोठ्या नम्रतेने उत्तर दिले, सर, तुम्ही मला बूट बनवणारा म्हणालात, पण मी बूट बनवणारा नव्हतो। मी फक्त फाटलेले बूट दुरुस्त करणारा होतो। प्रभूसाठी अपमान सहन करणे त्याने आनंदाने मान्य होते। असे होते त्यांचे दैवी प्रेम होय। प्रेम गर्विष्ठ नसते। त्याचप्रमाणे प्रभू आपल्याला अहंकार सोडून पश्चातापाच्या अश्रूंनी त्यांच्याकडे परत घेण्याची वाट पाहतो। आपण तसे परत आलो तर तो लगेच आपल्याला मिठी मारतो, आपले आसू पुसतो, आपले सर्व पाप आणि अधर्म क्षमा करून विसरतो आणि आपल्या प्रेमाने आपल्यावर वर्षात करतो। त्याच प्रेम किती गोड आहे। अथवा मुलांची कथा आठवा। जेव्हा तो पश्चाताप करून परत आला तेव्हा प्रेमळ पित्याने काय केले? तो अजून दूर असतानाच त्याचे पित्याने त्याला पाहिले आणि करुणा वाटून धावत जाऊन त्याची कल्यात पडून त्याला चुंबन दिले। लूक 15 अध्याय 20 वचन। पित्याने मुलाचे क्षमायाचन पूर्ण होण्याचीही वाट पाहिली नाही। त्या पश्चातापाच्या क्षणाची कल्पना करा। जेव्हा तुम्ही अश्रूंनी प्रभूकडे परत येता तेव्हा तोही कोमल प्रेमाने तुम्हाला स्वीकारतो। देवाचे लेकरांनो, आपला प्रभू केवळ प्रेमळ नाही, तो आपला प्रेमाचीही अपेक्षा करतो। जर आपण त्यांच्यावर प्रेम केले नाही तर तो प्रेम शोधण्यासाठी गुणाकडे जाईल। त्याने आपल्याला प्रेमाने निर्माण केले आणि मोठ्या प्रेमाने आपले जीवनही दिले। त्यांचे प्रेमाशी कोणतेही प्रेम तुलना करू शकत नाही। अधिक चिंतनासाठी वचन आपल्याला ज्ञान आहे हे आपण जाणतो। ज्ञान फुकवते पण प्रेम उभारणी करते। पहिली कोरिंथीय 8 अध्याय 1 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ न्यायाधीश 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय। संध्याकाळ लूक अध्याय 4 1 से 30 वचन। धन्यवाद।